सांगली पाडा येथे महावितरणामार्फत मिळणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन 12 ते 14 तास या भागात वीज पुरवठा होत नसल्याने येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख उमेश सुर्वे यांनी दखल घेत 40 ते 50 महिलांसह MIDC येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली। उमेश सुर्वे यांच्या अधिपत्याखाली सर्व महिला एकवटून संतप्त महिलांनी आपली समस्या मांडली। उमेश सुर्वे यांनी उपकार्यकारी अभियंता हटकर यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले। आमचे प्रश्न तात्काळ सोडवले गेले नाहीत तर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा आणण्याचा इशारा यावेळी उपकार्यकारी अभियंता हटकर यांना देण्यात आले। यावेळी उपकार्यकारी अभियंता हटकर यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। जवळजवळ 1.5 महिन्यापासून आम्ही हा लाईटच्या प्रॉब्लेममध्ये पावर येते जाते, कधी येत नाही, कधी 24 तास नसते, 12 तास नसते। महिला वर्ग आहेत, खूप एजस्ट लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी काय करावं? नमस्कार। गेले कित्येक दिवस विभागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे। मी विभाग प्रमुखांसाठी कित्येक लोकांनी माझ्यापर्यंत ह्या कंप्लेंट दिल्यात। स्वतः मी तिथे राहतो, मलाही त्या समस्येचा सामना करावा लागतो। सर्वप्रथम मी महावितरणच्या हलगर्जी जबाबदारीपणाचा मी तीव्र निषेध करतोय। त्यांनी पूर्णपणे हा आपल्या विभागामध्ये लक्ष देत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे। जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला या समस्येला आम्ही तोंड देतोय आणि त्या समस्येतून काहीच असं निष्पन्न होत नाही आहे। लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना ह्या समस्येचा पूर्ण सामना करावा लागतोय। मी आत्ताच हटकर साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे की यापुढे जर असं काही प्रॉब्लेम झालं तर आम्ही नक्कीच पोलीस मानपाडा पोलीस स्टेशनला परमिशन घेऊन आम्ही इथे पूर्ण महावितरणच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढू, कारण आम्ही खूप लोक रहिवासी त्रस्त झालो त्या गोष्टीमध्ये। काय समस्या काय आहेत? समस्या हेच आहेत की लाईटचं म्हणजे काही एक दिवस लाईट येते, एक दिवस जाते, काही आम्हाला पहिल्या सुचवत नसतो, सुचवत काहीच नसतो, सुचवत काही नसताना सुद्धा कधीही लाईट बंद होते, कधी चालू होते, काहीच अगोदर सांगत नाहीत की बाबा ठीक आहे आज लाईट आम्ही एक मेंटेनन्ससाठी लाईट घालवतोय किंवा लाईट आज येणार नाही आहे। आणि लाईट गेल्याच्या नंतर पण किती टायमाने लाईट पॉवर यायची ह्याचा पण काहीच कार्यकाळ नसतो। त्याचा 2-2 तास 3-3 तास 10-10 तास लाईट नसते इथे। खूप रहिवासी एकदम त्रस्त झाले त्या गोष्टीवरून। विभाग कुठला तुमचा? आमचा नांदिवली सागाव, मोतीनगर, चेरानगर याच्या पुढचा संपूर्ण एरिया आहे ना, हा पूर्ण एरिया आमचा हा लाईटच्यामुळे प्रॉब्लेममध्ये आहे। आमची पुढची मागणी हीच आहे की लाईट सुरळीत चालू व्हावी। ज्या ज्या एरिया विभागामध्ये डीपीस लावलेले आहेत त्या डीपीची देखभाल व्हावी आणि जर असंच चालू राहिलं तर नक्कीच आम्ही ऑफिशियली महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू। आम्ही दर्शन चाळीमध्ये राहतो। आमचा मोठा प्रॉब्लेम आहे की लाईट सारखी जाते आणि आताही 2 दिवस झाले, आता 24 तास होतील आज आमच्याकडे लाईट नाही आता या क्षणाला पण। तर आम्ही त्यांना असं मागणी केलेली आहे की ही वेळ पुन्हा येऊ नये आणि जर जात असेल तर आम्हाला आधी कल्पना द्यावी त्यांनी की लाईट जाणार आहे म्हणून। म्हणजे कसं त्यावेळेला आम्ही मुलांना, लहान मुलं आहेत चाळीमध्ये, वयस्कर माणसं आहेत, त्यांना प्रॉब्लेम येतो, कोणाला बीपीचा शुगरचा त्रास आहे, तर लाईट गेल्यामुळे त्यांना तो त्रास होतो। तर त्यामुळे आम्ही काहीतरी एक सोल्युशन करू बाबा, त्यांना चला 2-2.5 तासासाठी आम्ही काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। पण 12 तास आणि 24 तास जर लाईट जात असेल तर मग त्याला पर्याय म्हणून काहीच नाही आमच्याकडे। 10 ते 12 तास झाले लाईट नाही आहेत आणि हे प्रॉब्लेम्स कंटिन्युअस चालू आहेत। एकूण आपण काय सांगायला हवं? नाही, ॲक्च्युली हा एक एलटीचा प्रॉब्लेम असू शकतो, पण 22 kV वाहिनीचा हा प्रॉब्लेम नाही आहे, हा लोकल प्रॉब्लेम आहे। आणि लोकल प्रॉब्लेम सॉल्व जो आता कालचा किस्सा आहे त्या कालच्या किस्स्यामध्ये आपण काम चालू आहे आणि काही ठिकाणी असे प्रॉब्लेम्स येतात जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, त्यामध्ये आपल्या ज्या केबल्स आहेत त्या केबल्स काही पूर्वसूचना न देता हे कॉन्क्रिटीकरण होत आहे। त्याच्यामुळं ह्या विभागाला जर असं काय DPRमध्ये इन्क्लूड करून ते केबल बाजूला जर केल्या तर ग्राहकांना हा त्रास होणार नाही आणि पूर्ण 24 तास लाईट राहील। या अनुषंगाने आमचे जे पुढचं आता एस्टिमेट आहे काही ज्या तक्रारी आहेत तक्रारीवरती आम्ही जे अवलोकन केल्यानंतर आम्ही एस्टिमेटेड काहीतरी हे करू, त्याच्यावरती आम्ही तोडगा काढू। एक 8-10 दिवसामध्ये एस्टिमेट करून आम्ही ते वरिष्ठ कार्यालयात काम करता येईल आणि पुढे
हे सप्लाय जाणार नाही याची काळजी घेतो.